गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला। सर्वांच्या सहभागानं भंडारा डोंगरगावावर उभारण्यात येत असलेल्या मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही श्री शिंदे यांनी दिली आहे। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, सुनील शेळके, मारुती महाराज कुर्हेकर, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज भोसले उपस्थित होते। इंद्रायणी नदी स्वच्छता, प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन बांधणं, पंढरपूर येथे 65 एकर जागेत कायमस्वरूपी मंडप उभारणे, 125 एकर जागेबाबत महसूल विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल। दर्शन रांगेच्या उभारणीसाठी योग्य ती वाढीव मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितलं आहे। तसेच वारकरी संप्रदायासाठीचा पहिला पद्मश्री पुरस्कार मारुती महाराज कुर्हेकर यांना देण्याबाबत राज्याच्या समितीत मान्यता देऊन केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। 1000 रुपये देणारे पहिले मुख्यमंत्री, भिशीत मागायची नाही दिंडीने, सगळ्या भिशा मी भरतो म्हणले। वारकरी फुकट गेले पाहिजे महाराज, वा 75 पुढच्या वर्ष लोकांना तर होतच, पण बहिणींना हाफ तिकीट, मग बघा ना बहिणी किती आल्यात लाडक्या भावाला ववाळायला अजित। वा, एकनाथरावांचं धर्मप्रेम आहे, चांगले सगळीच मंडळी, काँग्रेस पक्षातले चांगलेच आहेत, बीजेपीचे चांगलेच आहेत, राष्ट्रवादीचे चांगलेच आहेत, सगळे चांगलेत, करत सगळ्याला धरूनच आम्हाला सप्ताह करावा लागतोय। असो, तुम्ही सगळे चांगले आहेत, हा 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 सर्व चांगले आहेत। आता आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मारुती बाबांचं पूजन करतील, चला, आणि बाबा त्यांचं मग बाबा त्यांचा सन्मान करतील। बाबांचा सन्मान होतोय तो टाळ पखवाजाच्या गजरात झाला पाहिजे। ज्ञानोबा तुकाराम बाबांचा सन्मान आहे, सगळे जाऊन गर्दी होईल।
आदरणीय मुख्यमंत्री आमचे सुनील अण्णा, ही सगळी मंडळी, तुम्हाला सगळ्याला विनंती, विलास काका, सगळ्याला विनंती आहे की आपली इंद्रायणी स्वच्छ होईल यासाठी लढा द्या गाड्या. चालेल का वारकरी मंडळी? ए खाली बसा, पत्रकार एक मिनिट खाली बसा. ऐका ऐका, अण्णा अण्णा अण्णा, इंद्रायणीसाठी वारकरी मंडळी, इंद्रायणी स्वच्छ व्हावी असं कोणाला वाटतंय? हात वर करा बरं. सगळ्यांना जोरदार टाळ्या वाजा. आदरणीय मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील आणि लवकर हे करतील. दुसरी गोष्ट, प्रत्येक तालुक्यात एक वारकरी भवन उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून वारकऱ्याची सगळ्यांची सोय होईल महाराज. तिसरी गोष्ट की पंढरपूरला जे 65 एकर आहे, आषाढीला तिथे इतका गाळ होतो, तर तुम्ही जर मनोर घेतलं त्या 65 एकर मध्ये चांगलं कॉन्क्रीट टाकून बेस्ट पैकी मंडप उभारणी करून द्या, जेणेकरून वारकऱ्याला, अरे योगी आदित्यनाथ यांनी कोणाला मंडप सुद्धा लावून दिला नाही प्रयागराजला महाराज, तर पंढरपूरला 65 एकरात जाणाऱ्या दिंड्याला कोणाला मंडप लावायची गरज नाही पडली पाहिजे. चालेल का वारकरी मंडळी? जोरदार टाळा वाजा. वा. आणि इथं काही मोकळी जमीन आहे मुख्यमंत्री साहेब, तर तेवढी भंडाऱ्या डोंगराला भेटावी आणि भंडाऱ्या 125 एकर जमीन मोकळी, तेवढी तुम्ही जोडून द्यावी. अण्णा आता त्याचा पाठपुरवठा करतील. आणि विशेष म्हणजे इथं 1200 कोटीचा कॉरिडॉर मंजूर झालाय, पण तुम्ही थोडंसं अजून 300 कोटी टाकून 1500 कोटी करा, म्हणजे जरा नाव होईल. चालेल का तुकाराम महाराजाला 1500 कोटी दिल्यावर? जरा जोरदार टाळ्या वाजा वारकरी मंडळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2 मिनिटात आपल्याला शुभेच्छा देतील. हो हो, ऐका, एक मिनिट. तुम्हाला एक विनंती आहे. 1947 सालापासून भारत स्वतंत्र झाला आणि पद्मश्री पुरस्कार सगळ्याला भेटला, पण वारकरी संप्रदायाला अजून एकदाही दिला नाही. तर आमच्या सगळ्या वारकरी संप्रदायाची विनंती आहे, वारकरी संप्रदायातला पहिला पद्मश्री पुरस्कार शांती ब्रह्म मारुती बाबांना भेटावा. चालेल का मंडळी? जरा हात वर करा मोठ्याने. वा 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 वा. एवढा आता तुम्ही सगळे मंडळी, तिथं आमचे सुनील अण्णा आहेत, शरददादा सोनवणे आलेत, आदरणीय आमचे बाप्पू इथं, शिवतारे बाप्पू, आमचे बाप्पू भेगडे इथं, सुनील अण्णा आहेत, बाळाभाऊ आहेत. सगळ्याला विनंती की एवढा पाठपुरवठा करा. आणि बारणे आप्पा इथं, मारुती बाबांना पहिला पद्मश्री आता तुम्ही जाहीर करा, म्हणजे जेणेकरून पुढे सुद्धा आपल्या वारकऱ्याची कामं होतील. आता एक 5 मिनिटात ते आपल्याला शुभेच्छा देतील. रामकृष्ण हरी. अण्णांच्या तर्फे स्वागत झालेलं आहे. सुनील अण्णासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. ते तर रत्नच आहे आपल्या. राजा हरिश्चंद्र पुरस्कार त्यांना उद्या द्यायचा आहे. माऊली खाली बसवा बाकीची. बरं, मागची मंडळी जर खाली बसली तर बरं होईल. बसवा खाली, जरा खाली बसा, खरंच खाली बसा. मागची मंडळी कोणीही उभा राहणार नाही, एवढी सगळ्याला विनंती. खाली बसा बाबा, ते चला खाली बसा. आणि बरं का मुख्यमंत्री साहेब, हे सगळं ज्यांनी जुळून आणलं ते आमचे अक्षय महाराज भोसले, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. एवढं चांगलं काम आहे अक्षय महाराजाचं. तुम्ही फक्त अक्षय महाराजांनी सांगितलेली वारकऱ्याची कामं करत चला, एवढी तुम्हाला विनंती. रामकृष्ण हरी. बाबा दिसते नाही, खाली बसा. मला माऊली आठवतंय, धर्मवीर आनंदीगे साहेब होते त्यावेळेस आम्हाला सोबत घेऊन जायचे. प्रत्येक अखंड हरिनाम सप्त्याला त्यांची हजेरी असायची. ते म्हणायचे की हा धर्म आहे, हे समाज प्रबोधन आहे. धकाधकीच्या आयुष्यात थोडा का वेळ होईना पांडुरंगाचं नामस्मरण केलं तर माणसाचं आयुष्य बदलून जातं. त्याचं दुःखी कुटुंब संसार सन्मार्गाला, सुखाच्या मार्गाला लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतोच आहे. आणि जे जे इथं खाली करायचं आहे, नदी स्वच्छ करण्याचा विषय आहे, वारकरी भवन जे आहे प्रत्येक तालुक्यात ते आपण करू. 55 एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण कायमस्वरूपी ही सोय करू. 125 एकर जी जागा आहे त्या बाबतीत देखील महसूल विभागाशी चर्चा करून कुणाची जागा आहे काय आहे, शेवटी कुणाला खाजगी माणसाला देत नाही, आपण देवस्थानाला देतो. लाखो लोक इथे येत आहेत, त्यांना थांबण्यासाठी होईल. आणि 1200 कोटीचा कॉरिडॉर आपण करतोय, त्याच्यामध्ये काही जे लागेल ते
ते नक्की त्याच्यामध्ये आम्ही करू. शेवटी आमची टीम तीच आहे. थोडं पण टीम तीच आहे आमची. देवेंद्रजी मुख्यमंत्री, मी उपमुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. आणि बघा, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. कधी कधी पद वर खाली होतात. पण माऊली, या करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून माझी जी ओळख निर्माण झाली ती सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून काही कमी पडणार नाही. वारकरी संप्रदायासाठीचा जो तुम्ही म्हटलंय, आपले मारुती बाबा हे सगळ्यांचे गुरु आहेत ना. महाराष्ट्राचे वारकरी संप्रदायाच्या गुरुस्थानी असलेले कोहिनूर हिरा आहे, तर त्याला पद्मश्री मिळालं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही आमच्या कमिटीमध्ये त्याला मान्यता देऊन केंद्राकडे पाठवू, त्याचा पाठपुरावा करू. आणि जाता जाता एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे जेव्हा वारकरी संप्रदाय कार्यक्रमामध्ये जातो, पंढरपूरला जातो, देऊला जातो, आळंदीला जातो, तो तुमचाच होऊन जातो. कारण पंढरपूरला गेलो मी आषाढीच्या अगोदर तयारी बघायला. मुख्यमंत्री होतो मी. माझ्या गाडी पाठीमागे पोलीसच्या पुढे गाड्या इकडे तिकडे सगळ्या होत्या. माझ्या वारकऱ्यांना तिथं त्रास होऊ नये म्हणून सगळ्या गाड्या साइडिंगला केल्या आणि मोटरसायकलवर बसलो आणि सगळं नियोजन पाहून आलो आणि सगळं तिथं व्यवस्थित केलं. आणि म्हणून ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या संतांच्या माऊली केसालाही धक्का लागू देणार नाही, हे मी अगोदर पण बोललोय, आताही बोलतोय. आणि म्हणून या आज 375व्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. काय बाकी अजून? विलास लांडे हबप विलास लांडे पाटील परिवार यांनी डोंगराच्या मंदिराच्या कामाला 1 कोटी रुपये दिले. त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो. विलास बालवडकर 51 लाख रुपये, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. हबप देवीदास मच्छिंद्रनाथ टेमगिरे 5 लाख रुपये, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. मी काय म्हणालो, थांबणार नाही. आणि कमी पडला ते एकनाथ शिंदे पूर्ण करायला आहेच. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खाली बसा 2 मिनिटं. मारुती बाबा आशीर्वाद देणार आहेत. कोणीच उठू नका. मारुती बाबा सगळ्याला 1-2 मिनिटात आशीर्वाद देतील. 2 खाली बसा, सर्व खाली बसतील. हा हा हा. मारुती बाबा आशीर्वाद देतील. चला. हॅलो.